नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी कांचन स्वागत करते तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पिल्लू झोपलेलं होतं, अहो देखील झोपलेलेच होते. तर तेव्हाच मी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि सकाळी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं, तो आपल्या सर्वांसमोरच असतो. माझ्याकडे भाजीला काही नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं की मला माझ्या मम्मीने दिलेले उन्हाळी वाळवणातील वडे म्हणजे सांडगे, त्याची भाजी कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी त्याचीच भाजी बनवलेली होती. ही वड्यांची भाजी एकदम सिंपल पद्धतीने बनवायची, जेणेकरून ती खायला देखील खूप छान लागते. त्यासाठी कांदा, त्याचप्रमाणे अद्रक लसणाची पेस्ट आणि मसाला एवढंच वापरून मी वड्याची भाजी बनवली. एकीकडे अहोंसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवला. दोघांनी मिळून चहा घेतला. त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या. घरातील सर्व दिवसभराची कामे मी आवरून घेतली. त्यानंतर सायंकाळच्या वेळी दिवाबत्ती वगैरे केली आणि पिल्लूला भूक लागलेली होती. त्यामुळे पिल्लू म्हणालं की तिला काहीतरी गोड खायला खूप जास्त आवडतं. लहान मुलं म्हटलं की गोड खायला सर्वांनाच आवडतं, हो ना? तुमच्या देखील बाळाला गोड खायला आवडत असेल तर या पद्धतीचा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 चमचे गावरान तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. गॅस सुरू करून कढई ठेवली आहे. त्यामध्ये गावरान तूप टाकलेलं आहे व आपल्याकडे असतील ते ड्रायफ्रूट, माझ्याकडे काजू, बदाम, त्याचप्रमाणे मनुके आणि पिस्ता हे सर्व होतं. तर मी काजू, बदाम आणि पिस्ता थोडेसे कट करून घेतले आणि त्यासोबत मनुके हे देखील थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेतले. त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्येच रवा टाकायचा आहे आणि रवा देखील कमी गॅसवर आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. रवा लालसर रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये आपण केळी स्मॅश करून किंवा चाकूच्या साहाय्याने थोडीशी कट करून त्यामध्ये टाकायची आहे व कमी गॅसवरच आपल्याला रवा आणि केळी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. रवा आणि केळी व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. पूर्णपणे त्या शिऱ्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटासाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून शिरा एकदम व्यवस्थित तयार होतो. त्यानंतर आपण त्यावर तळलेले जे ड्रायफ्रूट होते ते टाकायचे आहे आणि आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे. तर हा शिरा खूप छान लागतो. मला देखील खूप आवडतो आणि पिल्लूला देखील खूप जास्त आवडतो. तर या पद्धतीचा शिरा तुम्ही देखील नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. शिरा बनवून घेतला. देवाला देखील नैवेद्य, शिऱ्याचाच नैवेद्य दाखवला. त्याचप्रमाणे मी पिल्लूला देखील गरम असतानाच थोडंसं मनुके व काजू बदामचं वरून गार्निशिंग करून तिला खायला दिलं आहे. तर तिच्या गोड स्माईलवरून तुम्हाला समजलंच असेल की पिल्लूला शिरा किती जास्त आवडतो ते. तर पिल्लूचं या ठिकाणी शिरा खाणं चालू होतं. तोपर्यंत मी माझी बाकीची कामे आवरून घेतली. पिल्लू सांगत होतं की शिरा खूप छान झाला आहे म्हणून, कारण गोडाचे पदार्थ हे लहान मुलांना खूप जास्त आवडतात. आणि अहो देखील आलेले होते, तर त्यांच्यासाठी देखील चहा वगैरे बनवला. चहा पिल्यानंतर अहो म्हणाले की आज पावभाजी बनव. तर पावभाजी बनवण्यासाठी माझ्याकडं सर्वच भाज्या नव्हत्या, फक्त बटाटा, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची एवढं साहित्य होतं. तर म्हटलं आता ते येतानाच पाव घेऊन आलेले होते, तर म्हटलं पाव आणले आहेत तर पावभाजी तर बनवावीच लागेल. चला तर म्हटलं मग पावभाजीला आपण सुरुवात करूया. तर खरं सांगते, पावभाजी खायला एवढी टेस्टी झाली होती ना, खूप छान. तर इथे मी पावभाजी बनवण्यासाठी बटाट्याची साल काढून घेतली व बटाटा कट करून घेतला. त्याचप्रमाणे बीट देखील साल काढून थोडंसं कट करून घेतलं आणि कुकरमध्ये पाणी टाकून
बटाटा व बीट स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्ये पाणी त्याचप्रमाणे थोडंसं मीठ टाकून कुकरचं झाकण बंद करून लो टू मिडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या, जेणेकरून बटाटा त्याचप्रमाणे बीट देखील व्यवस्थित शिजला जातो. हे उकडत असतानाच मी या ठिकाणी बाकीची तयारी देखील पावभाजीची करून घेतली आहे. म्हणजेच कांदा त्याचप्रमाणे टोमॅटो कट करून घेतला, सिमला मिरची देखील स्वच्छ धुवून कट करून घेतली. कट करत असताना त्यातील बिया पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत व यावेळेस पावभाजी बनवताना मी अद्रक लसणाची पेस्ट न वापरता अद्रक आणि लसूण थोडंसं किसून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. आता गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवली. त्यामध्ये मी बटर टाकलं. बटरमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि अद्रक आणि लसूण थोडंसं फ्राय करून घेतलं. थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये सिमला मिरची ॲड करायची. सिमला मिरची थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. लालसर रंगावर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर वरून मीठ टाकून एकदम मऊसूर असं शिजवून घ्यायचं आहे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची. नंतर व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले म्हणजेच हळद, धना पावडर, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेतलं. तोपर्यंत आपले बटाटा व बीट देखील उकडलेलं आहे. आता 1-2 मिनटासाठी आपण कोथिंबीर टाकून झाकण ठेवलं होतं आणि बटाटा थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे व त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये ॲड करायचा. ते ॲड केल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार बटाटा उकडण्यासाठी जे पाणी होतं गरम तेच या भाजीमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून पावभाजीची टेस्ट चांगली होते. थंड पाणी यामध्ये टाकायचं नाही. आपल्या आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त पाणी टाकू शकतो. तर अहोंना थोडीशी घट्टसर अशीच पावभाजी आवडते. मला थोडीशी रश्शावाली पावभाजी आवडते, परंतु अहोंना जशी आवडती तशीच पावभाजी मी आज इथे बनवलेली होती. त्यानंतर त्यामध्ये वरून आपण पावभाजी मसाला टाकला. त्याचप्रमाणे मीठ टाकून एक 5 मिनिटांसाठी भाजी व्यवस्थित उकळवून घेतली. तोपर्यंत मी अहोंसाठी ताट रेडी केलं. आपली पावभाजी देखील रेडी झालेली आहे. अहोंना बटर टाकून रोस्ट केलेले पाव आवडत नाही, त्यामुळे त्यांना मी तसेच पाव दिले. वरून थोडंसं चीज किसून टाकलं व माझ्यासाठी मी थोडेसे पाव बटर टाकून थोडेसे रोस्ट करून घेतले, कारण असे रोस्ट केलेले पावभाजीसोबत मला तर खूप जास्त आवडतात. पिल्लूसाठी देखील मी ताट रेडी केलं. पिल्लू, मी आणि अहो आम्ही तिघांनी मिळून छान असं जेवण केलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.